नागपुर महानगर पालिका जो फिलहाल प्रशासकीय नियंत्रण में कार्यरत है, वहां प्रशासक से लेकर अभियंता, अधिकारी और दलालों की मिली भगत से जनता को लूटे जाने का सनसनीखेज आरोप कांग्रेस के वरिष्ठ नेता और पश्चिम नागपुर के विधायक विकास ठाकरे ने लगाया है। रवि भवन में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में ठाकरे ने दावा किया कि नगर रचना विभाग में भ्रष्टाचार और संगनमत का जाल फैल चुका है। उन्होंने कहा कि पिछले 27 महीनों से जब से नगर निगम का प्रशासनिक नियंत्रण आयुक्त अभिजीत चौधरी के अधीन है, तब से घोटाले बढ़ते ही जा रहे हैं और शिकायतों के बावजूद कोई कार्रवाई नहीं हो रही है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ठाकरे ने 2 चौंकाने वाले उदाहरण पेश किए। पहला मामला शैलेंद्र भावे नामक नागरिक का था, जिसे नगर निगम के एक अधिकारी ने शिरसाट नामक दलाल के माध्यम से नकली रसीद देकर टैक्स वसूली की। दूसरा मामला भारतीय सेना के एक कर्नल की जमीन से जुड़ा था, जिसमें नगर रचना विभाग की अनियमितता उजागर हुई। ठाकरे ने मीडिया के समक्ष कर्नल का मौखिक बयान भी प्रस्तुत किया। विकास ठाकरे ने कहा कि नागपुर की जनता अस्वच्छता, अराजकता और अव्यवस्था के बीच जीने को मजबूर है, लेकिन प्रशासकीय यंत्रणा ने आंखें मूंद रखी हैं। इन सभी पर चौकसी समिति का गठन होना अनिवार्य है। हक्क भंग प्रस्ताव की भी मांग रखे जाने की बात उन्होंने प्रेस वार्ता में की। शिकायतों को अनसुना किया जा रहा है और ऐसा लगता है मानो पूरा सिस्टम किसी राजनीतिक प्रभाव में काम कर रहा हो। उन्होंने आगे कहा कि इस मुद्दे पर सरकार का ध्यान आकर्षित करना और जनता के हित में कार्रवाई की मांग करने के उद्देश्य से यह पत्रकार परिषद आयोजित की गई है। नागपुर समय के पत्रकार रत्नाकर मलिक ने नाग नदी के स्वच्छता सर्वे को लेकर सवाल उठाया। इस पर विकास ठाकरे ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि इस मुद्दे को भी हम आगामी चुनाव और प्रशासन के सामने उठाएंगे। उन्होंने स्पष्ट किया कि नदी की सफाई और स्वच्छता पर जनता की उम्मीदों को पूरा करना प्राथमिकता है और इस मामले में जवाबदेही भी सुनिश्चित होनी चाहिए। स्वच्छ संरक्षण के अनुसार स्वच्छ नदियों की श्रेणी से प्रदूषण मुक्त घोषित कर दिया। 1927 करोड़ रुपए उसमें खर्च किए गए आज तक, और ये बोला गया कि कागज होते कि नाग नदी जो स्वच्छ है, तो इसके लिए हम लोग क्या करने वाले? नहीं, मैंने आज ही किसी अखबार में ये पढ़ा हुआ हूँ और हमारी सारी टीम कांग्रेस कमेटी की ये नाग नदी का दौरा करने वाली है और वहाँ के फुटेज लेने वाली है कि कहाँ ये स्वच्छ नाग नदी है। नाग नदी में जो ड्रेनेज जाता था वो बंद हो गया है क्या? जिस तरीके से बताया गया है कि नाग नदी का पानी स्वच्छ है, तो मुझे लगता है अभी भी सारा ड्रेनेज नाग नदी के अंदर है। ये हमारे एनएमसी का फेल्यूर है कि जो पूरी इतने बड़े शहर में नाग नदी में ये ड्रेनेज छूटा हुआ है, तो ये कहीं ना कहीं हमारे हेल्थ विभाग की दुर्दशा है और जो काम प्रशासक ने करना चाहिए वो करता नहीं है, भलते ऐसी तनपन वाले काम करता है। तो मुझे लगता है कि उन्होंने नाग नाले की किनारा ढूंढने को ना प्रशासक ने, और खुद ही ने फुटेज लेने को ना कि कहाँ नाली का पानी। कार्यक्रम में अभिजीत वंजारी, गुड्डू तिवारी, संजय महाकालकर सहित कांग्रेस के कई स्थानीय पदाधिकारी मौजूद रहे। नागपुर से रिपोर्टिंग करते हुए नागपुर समय के संवाददाता रिंकू पांतावने ने हाल ही में उठ रहे सामाजिक मुद्दों पर भी गंभीर सवाल जवाब किया। आइए जानते हैं क्या कहा विधायक विकास ठाकरे ने। विकास आहे तो फार धीम्या गतीने होत चाललेला आहे। तिथे मेट्रोचं काम असो की तिथे नाग नदीचं काम असो, ते फार अत्यंत स्लो पद्धतीने सुरू आहे। यावर महानगरपालिका का लक्ष देत नाही? मला वाटतं की एकंदरीतच महानगरपालिकेची परिस्थिती ही संशयास्पद आहे। 27 महिने झाले प्रशासकाच्या कार्यकाळात जे कामं सुरू आहे ते संत गतीने सुरू आहे। त्या कामांवर जे इंजिनियर्स आहेत त्यांचं कंत्राटदारांवर नियंत्रण नाही आहे आणि एकंदरीत त्यांचं नियंत्रण नसण्याचं कारण की त्यांचं काही आपसात त्यांची साठगाठ असेल। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आमची मागणी आहे की जे कामं या प्रशासकाच्या 27 महिन्याच्या कार्यकाळात झालेले आहेत त्याची एक चौकशी समिती व्हावी आणि त्या चौकशी समितीने काम बरोबर झाले की नाही, की शासनाचा पैसा व्यर्थ चालला आहे, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करावी। यांच्या आधी 2000 मध्ये आपण पाहिलं होतं की एक नंदलाल कमिटी आली होती आणि त्यावेळेस जवळपास 100 नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले होते। आणि म्हणून आता 27 महिन्याच्या या प्रशासकाच्या कार्यकाळात जे कामं झाले त्याची चौकशी व्हावी। उत्तर नागपुरातले कामं असो, पश्चिमचे असो या दक्षिणचे असो, महानगरपालिकेशी संबंधित जे कार्य झाले, शासनाने जिथे निधी झाला ते कामं बरोबर झाली की नाही याची चौकशी समिती गठीत व्हावी आणि लोकांवर होणारे जे अन्याय, जे मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेचे अधिकारी जर जनतेचे पैसे लुटत असतील, नियमबाह्य कामं करत असतील, सामान्य जनतेला त्रास देत असेल, तर मला वाटते की याच्यावर कारवाई झाली पाहिजे।
आणि म्हणून आमची मागणी आहे की उत्तर नागपूर असो, नागपुरातला कोणताही मतदारसंघ असो, तिथे जे संत गतीने कामं होत आहे आणि शासनाच्या पैशाचा अपव्यय होत आहे, तिथली चौकशी व्हावी, हीच आमची मागणी. सर, आजचा जो मुद्दा होता हा असा मुद्दा होता की 22,000चं जे प्रकरण झालेलं आहे महानगरपालिका अंतर्गत, जर अधिकाऱ्यांच्या देखत जर अशा प्रकारचा बोगस कारभार तिथे होत असेल तर हा एक निश्चितच हा विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे. तो तुम्ही इथे घेऊन आणलेला आहात. यावर आत्मचिंतन करण्याची गरज कोणाकोणाला आहे सर? मला वाटते की जर एखादा माणूस महानगरपालिकेची बोगस टॅक्सची रसीद बनवून 22,000 रुपये घेत असेल, ही सगळ्यात पहिली जबाबदारी महानगरपालिकेची. जर त्याच्या त्या विभागामध्ये अशा पद्धतीचं बोगस काम होत असेल तर त्याला कशी, याचा अर्थ की प्रशासकाचा वचक महानगरपालिकेच्या कुठल्याच झोन ऑफिसवर नाही, कुठल्याच विभागावर नाही, आणि त्यामुळे सामान्य जनता ही त्याच्यात होरपळली जात आहे. तर या सामान्य जनतेला प्रोटेक्शन द्यावं आणि याच्यावर कडी कारवाई करावी, हीच सरकारकडे आमची मागणी. नक्की. एक शेवटचा प्रश्न, गेले बर्डी हॉकर्स जे आहेत गेल्या 6-7 महिन्यांपासून विदाऊट कामाचे तिथे आहे, त्यांचं उदरनिर्वाहाचा प्रश्न तिथे उपस्थित झालेला आहे आणि तिथे ते उपस्थित राहून त्यांचं ते जे काही काम आहे ते करतायत, पण तरी देखील तिथे जे उपस्थित असलेले जे अधिकारी असतात ते त्यांना पकडून त्यांना डिटेन करतात. हा एक मागच्या महिन्यात हा मुद्दा झालेला होता. त्या लोकांसाठी महानगरपालिकेने काय केलं पाहिजे सर? मला वाटतं की बर्डी मेन रोडवर जे हॉकर्स आहेत त्या हॉकर्सनी दुसऱ्या दुकानदारांना अडथळा होऊ देऊ नये, कारण की 79 लोकांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. जे 400-500 बसत होते बिना परवान्याचे ते हटलेले आहे. परंतु या लोकांनी त्या दुकानदारांना त्रास नाही होईल या पद्धतीनं व्यवसाय तिथे करू द्यावा, कारण की शहरातल्या सगळ्याच रोडवर ज्यांच्या जो लायसन्स नाही असे लोक व्यवसाय करत आहे. अभी तुम्ही पहा, झाशी राणी स्क्वेअर ते शंकरनगर पूर्ण फुलाचे झाडं, कुंड्यांचे झाडं राजस्थानी लोक आहे, आणि जे एखाद्या कडेला बसून व्यवसाय करत आहे, तर बर्डी रोड साठी वेगळा निर्णय आहे आयुक्तांचा, प्रशासकाचा आमच्या, आणि बाकी शहरासाठी वेगळा आहे. बर्डीच्या रोडवर आमच्या आयुक्तांनी 3 अतिक्रमणच्या टीम, पोलीस कमिशनरला सांगून 60 पोलीस अधिकारी, आणि तिथे हॉकर दिसला तर त्या 18 लोकांवर 353 गुन्हे दाखल केले. त्यांना डिटेन देऊन हा आयुक्त का अन्याय करायसाठी आहे का? 353चा आणि हॉकरचा काय संबंध आला? तो रस्त्यावर आपल्या उदरनिर्वाहासाठी उभा राहणारा माणूस त्याच्यावर 353 सरकारी कामात अडथळा निर्माण करतो. कोणतं सरकारी काम करत होता? आणि एकाच रोडवर का? शहरातल्या अत्यंत गजबजल्या भागांमध्ये सगळीकडे व्यवसाय होऊन झाला हॉकरचा. इथेच यांचं काय दडलं असं गुपी की यांना कोणी काही सांगितलं आहे की इथेच न व्हावं द्यायचं, म्हणजे ही जिद्द नाही का? हो, माझा तोच आरोप आहे की एखाद्या कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीने यांना सांगितलं की तुमच्या अतिक्रमणच्या टीम फक्त बर्डीवर 3 टीम सकाळ संध्याकाळ लावा, पोलीसचे 60 लोक लावा. हे कोणाच्या तरी सांगण्यावरून हा प्रशासक करत आहे, हा थेट आरोप आहे माझा. संपूर्ण नागपूरमध्ये कचरा घाणीचे साम्राज्य दुर्गंधी पसरलेली आहे, तर याचा अर्थ असं नागरिक काढतात की महानगरपालिकेमध्ये काय कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा अभाव आहे जे ते पोहोचू शकत नाहीये? अभाव नाही, ह्या सगळ्या प्रायव्हेटायझेशन मध्ये एजी एन्व्हायरो बीव्हीजी या प्रायव्हेटायझेशन मध्ये दिलेले आहे, आणि त्या कंपन्यांवर कुठल्याच अधिकाऱ्याचं नियंत्रण नाही, आणि त्याचं भुगतान नागपूर शहरातल्या जनतेला करावं लागत आहे. कचऱ्याचं साम्राज्य आहे, बिमाऱ्या वाढत आहे. त्या कंपन्यांना हे काहीच बोलू शकत नाही, त्यांचं टेंडर रद्द करू शकत नाही. तर मला वाटतं की हे सगळं या प्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे होत आहे, आणि याचीच चौकशी शासनाने करावी अशी माझी मागणी आहे. आता झालं.